नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण 1 मे म्हणजेच महाराष्ट्र राज्य दिन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. याच दिवशी 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरिरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व थक्क करणारे आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत असताना द्विभाषिक राज्याचे एक शक्तिशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुद्धिवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस.एम. जोशी, आचार्य प्र.के. अत्रे, श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले. भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता आणि भारतातील अनेक राज्ये सारखीच होती. पण हळूहळू ती राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर विभागली गेली आणि अशा प्रकारे भारतातील अनेक नवीन राज्ये निर्माण झाली. सध्या आपल्या देशात 29 राज्ये आहेत, ज्यांच्या स्वतःच्या भाषा आणि वेशभूषा आहेत. त्याच वेळी भारतातील जवळजवळ सर्व राज्ये देखील दरवर्षी त्यांच्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करतात आणि त्याच प्रकारे महाराष्ट्रात दरवर्षी मे महिन्यात स्थापना दिवस साजरा केला जातो. आता आपण पाहूया महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो. दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्रातील लोक त्यांच्या राज्यात महाराष्ट्र दिन साजरा करतात. या दिवशी 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हे राज्य भारत देशाचे राज्य म्हणून ओळखले गेले. तेव्हापासून महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जात होता. या दिवशी राज्यातील शाळा, विद्यापीठे आणि सरकारी कार्यालयांना या राज्य सरकाराकडून सुट्टी दिली जाते. आता आपण पाहूया महाराष्ट्र हे वेगळे राज्य कसे झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर बहुतांश प्रांतीय राज्ये बॉम्बे प्रांतात विलीन करण्यात आली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याचवेळी या भाषाच्या आधारे वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली. गुजराती भाषेतील लोकांना स्वतःचे वेगळे राज्य हवे होते. त्याचवेळी मराठी भाषा बोलणारे लोक स्वतःसाठी वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी करत होते. या दरम्यान देशात अनेक आंदोलनेही झाली आणि या चळवळींचा परिणाम म्हणून 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायदा 1960 अंतर्गत महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. म्हणजेच महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य पूर्वी एकच राज्य म्हणून ओळखले जात होते. वास्तविक अनेक राज्ये राज्य पुनर्रचना कायदा 1956 अंतर्गत निर्माण झाली. या कायद्याच्या आधारे कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांना म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आले. तेलुगू भाषेतील लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले. त्याचवेळी मल्याळम भाषेच्या लोकांना केरळ आणि तमिळ भाषेच्या लोकांना तमिळनाडू राज्य मिळाले. पण मराठी आणि गुजराती लोकांना स्वतःचे वेगळे राज्य मिळाले नाही. त्यानंतर या लोकांनी स्वतःसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करत अनेक आंदोलने सुरू केली. 1960 मध्ये जिथे एका बाजूला गुजरात राज्य निर्माण करण्यासाठी चळवळ सुरू झाली, त्याचवेळी महाराष्ट्र राज्याच्या मागणीसह संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली.
1 मे 1960 रोजी भारताच्या विद्यमान सरकारने बॉम्बे राज्याचे 2 राज्यांमध्ये विभाजन केले. मराठी भाषिक लोकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि गुजरात भाषिक लोकसंख्येसाठी गुजरात राज्याची निर्मिती झाली. पण त्याच दरम्यान या 2 राज्यांमध्ये बॉम्बेवरून भांडण सुरू झाले. जे मुंबई खूप चांगले प्रेक्षणीय ठिकाण आहे, जिथे महाराष्ट्र राज्यातील लोकांना मुंबई हा त्यांच्या राज्याचा भाग हवा होता, कारण तेथील बहुतांश लोक मराठी बोलत होते. त्याचवेळी मुंबईच्या प्रगतीत आपला जास्त हात असल्याचे गुजराती लोक म्हणाले, त्यामुळे तो त्यांच्या राज्याचा भाग असावा. पण शेवटी बॉम्बे महाराष्ट्राचा भाग बनला. त्याचवेळी जेव्हा भारत सरकारने गोवा राज्य पोर्तुगीजांपासून स्वतंत्र केले, तेव्हा महाराष्ट्र राज्याला आपल्या राज्याचा एक भाग बनवायचा होता. परंतु गोव्यातील जनतेने स्वतःसाठी स्वतंत्र राज्याची मागणी केली आणि त्यामुळे गोवा महाराष्ट्रात सामील होऊ शकला नाही. गोव्यातही खूप चांगली आणि सुंदर ठिकाणे आहेत. आता आपण पाहूया महाराष्ट्र दिन कसा साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनाचा दिवस विशेष व्हावा यासाठी राज्य शासनातर्फे तेथे अनेक प्रकारचे सोहळे आयोजित केले जातात. हा दिवस खास बनवण्यासाठी राज्य सरकार अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करते, ज्यामध्ये मराठी संस्कृतीची झलक पाहायला मिळते. याशिवाय राज्य सरकारतर्फे या दिवशी परेडही काढण्यात येते. दरवर्षी ही परेड शिवाजी पार्कमध्ये आयोजित केली जाते. एवढेच नव्हे तर शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी या दिवशी राज्यपालांचे भाषणही केले जाते. त्याचवेळी या राज्याच्या स्थापनेसाठी ज्यांनी योगदान दिले त्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री हुतात्मा चौकला भेट देतात. वास्तविक महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या आंदोलनात शहीद झालेल्या लोकांच्या स्मरणार्थ हा चौक बांधण्यात आला आहे. याशिवाय या दिवशी राज्यात मद्य विक्री होत नाही. आता आपण पाहूया शाळांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. शालेय विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्त्व कळावे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एवढेच नाही तर मुले या दिवशी अनेक प्रकारचे नृत्य आणि गाणी सादर करतात. त्याचबरोबर राज्यातील शाळांव्यतिरिक्त महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्येही अनेक प्रकारचे उत्सव आयोजित केले जातात. मात्र या दिवशी राज्य सरकारकडून सुट्टी दिली जाते, म्हणून हे सर्व कार्यक्रम एक दिवस अगोदर साजरे केले जातात. आता आपण पाहूया महाराष्ट्र राज्याबद्दल मनोरंजक माहिती. देशातील 3रे सर्वात मोठे राज्य. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्र 3,07,713 किलोमीटर इतके पसरले आहे. भारतातील राज्यांमधील क्षेत्रफळाच्या आधारावर हे राज्य 3ऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यापूर्वी राजस्थान आणि मध्य प्रदेश ही क्षेत्रफळाच्या आधारावर भारतातील सर्वात मोठी राज्ये आहेत. आता आपण पाहूया महाराष्ट्र राज्याच्या शेजारची राज्ये. महाराष्ट्र राज्याचा दक्षिण भाग कर्नाटक राज्याला लागून आहे. त्याचवेळी या राज्याचा आग्नेय भाग आंध्र प्रदेश आणि गोवा राज्याच्या सीमेला लागून आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्याचा उत्तरेकडील भाग मध्य प्रदेश या राज्याला जोडलेला आहे आणि राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. आता आपण पाहूया महाराष्ट्र विधानसभा. भारताच्या राजकारणात या राज्याची भूमिका महत्त्वाची आहे. या राज्यात विधानसभेच्या एकूण 228 जागा आहेत. त्याचवेळी लोकसभेच्या 543 जागांपैकी 48 जागा या राज्याच्या आहेत आणि या राज्यात राज्यसभेच्या 19 जागा आहेत. महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी इतिहासकारांनी करून ठेवले आहे. महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करताना राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, राकड देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनीही बहु असो सुंदर संपन्न की महा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा, हे महाराष्ट्र गीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा अशा शब्दात स्वाभिमान जागवला आहे.
वसंत बापटांनीही भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा म्हणत महाराष्ट्र प्रेम व्यक्त केले आहे. विदर्भ, कुंतल, अशमक, लाट, अप्रांत अशा विविध नावांनी एकवटलेला मर्हट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र होय. श्री चक्रधर स्वामी तसेच महानुभाव कवींनी महाराष्ट्राचे विस्तृत वर्णन केलेले आहे. समर्थ रामदास स्वामींनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे प्रेरणादायी सूत्र मांडले. संत ज्ञानेश्वरांनी माझा मराठीची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिक मेळवीन अशा शब्दांत मराठीचे माधुर्य मांडले आहे. त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जुलियन यांनी मराठी असे आमची मायबोली म्हणत भाषेची थोरवी वर्णिली आहे. ग. रा. मोगरे यांनी माथा तशी स्वभाषा सेवाया होय आपण उचिता, किंबहुना मातेहुनी अधिक हिची योग्यता असे खचित म्हणून भाषेचा गौरव केला आहे. ना. के. बेहेरे यांनी भाषा आमुची छान, मराठी भाषा आमुची छान, भाषा भिन्न देश देशांच्या सर्वांची परिखान म्हणून मराठीचे श्रेष्ठत्व सांगितले. संत एकनाथ महाराजांनी संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासनी झाली असा परखड प्रश्न विचारला आहे. ख्रिस्तदास स्टीफन यांनी जैसी हरळा खडा माझी रत्नकिळा, की रत्ना माझी हिरा निळा, तैसी भाषा माझी चोखाळ भाषा मराठी या शब्दात मराठी भाषेविषयी अभिमान व्यक्त केला आहे. ना. गो. नांदापूरकर यांनी माझी मराठी असे मायभाषे हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधे माझी आता, पळाली सुधा स्वर्ग लोकांकडे अशा रसदार शब्दात मराठीचा गोडवा गायला आहे. महाराष्ट्राने आत्तापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार आपण करावयास हवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.